कुठल्याही निवडणुका हरल्या की फक्त एकच आहे, पैसे, ईडी, बस याच्याशिवाय ते नुसतं बोलतच नाही. सरकारचं प्रेशर आहे. याशिवाय त्यांच्याकडे बोलायला काहीच नाही. पण खरं सांगतो, त्यांच्याकडे लोक कोणीही राहायला तयार नाही, कोणीच राहायला तयार नाही. एवढा वाईट परिस्थिती कुठल्याही पक्षाला आजपर्यंत आली नाही, तेवढी त्यांच्यावर आलेली आहे. म्हणजे विधानसभेत असतील मान्य एकनाथजी शिंदे बाहेर पडले, त्यांच्यासोबत किती लोक होते, यांच्याकडे किती राहिले. आता लोकसभेमध्ये सुद्धा तीच परिस्थिती झाली. पुढे येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा अजून त्यांचा काही भरोसा नाही काय होईल म्हणून. नगरसेवक आहेत मुंबई सारख्या ठिकाणचे, बाकी ठिकाणचे ते फार ठिकाणी आले, फक्त मुंबईत थोडेफार आहेत. ते बघा पुढचे मागे काय होतंय म्हणून आपण तुम्हाला भविष्यावर दिसेल ते पण पुढे जात आहेत म्हणून. मागच्या 3 वर्षाआधी पण उद्धव ठाकरे भेटत नाही हाच आरोप होता आणि आताही तोच आरोप आहे. नक्की काय नक्की कोणालाही भेटत नाही. फक्त संजय राऊत यांचं सकाळपासून तेच कुकुचकू सुरू होते. रोज अपशब्दांचा वापर, शिवीगाळ, वाटेल तसं बोलणं. मग कुणाबद्दल असेल मग ते मान्य पंतप्रधानाबद्दल असतं, मान्य सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती त्यांच्याबद्दल असतं, इलेक्शन कमिशनर बद्दल असतं. कोणी सुटत नाही. कुणालाही वाटेल तर शब्दप्रयोग ते करतात. जे तुमच्या चॅनलवर बोलायला नको इतक्या घाण शब्दामध्ये शिवीगाळ करतायत, हे लोकांना आवडत नाही. त्यांना वाटतं की मी किती शिवीगाळ करतोय का छान, पण हे लोकांना आवडत नाही, प्रेक्षकांना आवडत नाही, बघणाऱ्यांना आवडत नाही. आणि त्यामुळे लोकांनी त्यांना त्याची लायकी दाखवून दिलेली आहे. आता तर थोडंफार तरी आहे, थोडंफार बोटावर बोलण्या इतके ते पुढे सांगेल तरी असं चालत राहिलं, फील्डवर जायचं नाही, फक्त सकाळपासून शब्द शिवीगाळ आणि अपशब्द वापरायचे, मला वाटतं पुढे यापेक्षाही त्यांची परिस्थिती खराब होणार आहे.